नमस्कार. स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिप्रिय चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. यंदा मंगळवारी म्हणजेच उद्या 14 जानेवारी रोजी सूर्यदेव सकाळी 9:03 मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण हा 14 जानेवारी रोजी यंदा साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीची पूजा, स्नान, दान इत्यादी शुभ कार्ये शुभ काळात करण्यात येतात आणि तो शुभ काळ उद्या सकाळी 9:03 ते संध्याकाळी 5:46 असणार आहे. तर या दिवशी महापुण्यकाळ सकाळी 9 वाजता सुरू होणार असून तो 10:45 असणार आहे. 19 वर्षानंतर एक दुर्मिळ भौम पुष्पयोग मकर संक्रांतीच्या दिवशी तयार होत आहे. मंगळवारी जेव्हा पुष्प नक्षत्र येते तेव्हा भौम पुष्प नक्षत्र येते. मंगळाला पृथ्वी असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सकाळी 10:17 पासून भौम पुष्पयोग दिवसभर राहणार आहे. अशा स्थितीत तुम्ही 10:17 पासून दिवसभर सुगडपूजा कधीही करू शकणार आहात. सुगडपूजेसाठी साहित्य काय लागणार आहे? तर सुगडपूजेसाठी मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड आणि हे 5 सुगड हवेत. त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं, पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कापड, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू आणि तिळगुळ लाडू हे साहित्य पाहिजे. मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडपूजा कशी करावी? मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करूनही पूजा करू शकतात, कारण यंदाची संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. नवीन नवरी असेल तर तिने छान काळी साडी परिधान करून, छान गजरा माळून, अलंकार परिधान करून पूजेसाठी तयार व्हावे आणि सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी. तसेच जिथे आपण सुगडची पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी, म्हणजेच ओल्या कापडाने पुसून घ्यावी आणि तिथे पाट मांडून त्यावर लाल कापड घालावे. पाटाच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी. समई तयार करून प्रज्वलित करावी. अगरबत्ती, दिवा लावून घ्यावा. आता सुगडांना हळदी कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, मटार शेंगा, कापूस, हरभरे, तिळगूळ, कच्ची खिचडी, शेंगदाणे इत्यादी भरावे. असे 5 सुगड तयार करून घ्यावे. तसेच पाटावर तांदूळ घालून त्यावर हे सुगड ठेवावे. आता सुगड यांना हळदी कुंकू अर्पण करावे व स्वतःच्या कपाळीही हळदी कुंकू लावून घ्यावे. तसेच अक्षदा अर्पण कराव्या. हारफुले अर्पण करावीत. तिळगुळाचा लाडू किंवा हलव्याचा किंवा तिळाच्या वडीचा नैवेद्य दाखवावा. निरांजन तयार करून ओवाळावी. मनोभावे नमस्कार करावा. आता त्यातून एक सुगड देवासमोर, म्हणजेच आपल्या देवघरात देवी तर असतेच, आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावा, म्हणजेच तो सौभाग्यवतीला देण्यात येतो. नंतर 5 सवाष्णींना वानवसा करावा. घरातील सर्व थोरमोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. पूजेचे महत्त्व काय असते? तर मकर संक्रांतीला या दिवशी पूजेचे खूप महत्त्व मानले जाते. तसेच या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे. त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेला आहे. या दिवशी सूर्य कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करून पूजा केल्याने खूप पुण्य मिळते. तसेच सूर्याला अर्घ्य देण्याचेही महत्त्व आहे. अनेक ठिकाणी हिंदू धर्मात सकाळी सूर्यदेवाची पूजा करतात, तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्या हातून नकळतपणे घडलेले अनेक पापे नाहीशी होतात व जीवनात सकारात्मकता प्रवेश करते. तर सुगड पूजन झाल्यावर सुगडाचे काय करावे?
सुगड हे आपण आपल्या कुंड्यांमध्ये मातीत ठेवू शकतो व त्यात पाणी घालून आपल्या झाडांनाही ते पाणी जाते. किंवा तुमच्या इथं नदी किंवा काही तलाव असतील तर तिथं तुम्ही सुगडाचे विसर्जन करू शकता. पण योग्य पद्धत म्हणजे आपल्या कुंड्यांमध्ये ते सुगड ठेवावे व त्यात पाणी भरून ते आपल्या झाडांनाही जात राहते. तर याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.